हाय नमस्कार। आज रेसिपी दाखवणार आहे मी गावरानी चिकनची। तर चला करायला सुरुवात करूया। त्या अगोदर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी भाजी करायला सुरुवात करते आहे। हे 2 तेजपान आहे आणि ही चक्री फूल आहे, 3-4 लवंगा आहे आणि 3-4 मिरी आहे। हे यामध्ये टाकायचे आहे। हा अद्रक लसूणचा पेस्ट आहे, आपण यामध्ये टाकायचा आहे। हा मसाला केलेला आहे। 4 कांदे कापून घेतलेले आहेत, त्याच्यात खोबरं टाकलेलं आहे आणि गरम मसाले टाकले आहे। त्यामध्ये चक्री फूल, मिरे, लवंगा, विलायची, मोठी विलायची हे सगळं टाकून मी याला भाजून घेतलेलं आहे। थोडं फुटाणे टाकलेले आहे, भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा हा पेस्ट आहे। हा यामध्ये टाकायचा आहे। आता या मसाल्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकणार आहे। कस्तुरी मेथी टाकली आहे आणि हा टमाटरचा पेस्ट आहे, 2 टमाटरचा पेस्ट घेतलेला आहे। आता याला थोडं आणखी 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता ही मी 4 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर आहे, 1 चम्मच मटन मसाला आहे, स्वादानुसार मीठ आहे आणि 1 ते 1.5 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, 1 चम्मच धनी पावडर आहे आणि हा चिकन मसाला आहे। यामध्ये टाकायचं आहे। याला छान 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे आपल्याला। हे मसाल्याचंच पाणी आहे, यामध्ये टाकत आहे। हे 1 किलो चिकन आहे, गावरानी चिकन आहे, 1 किलो आहे। आता हे मसाले झालेले आहे। यामध्ये आता मसाल्यामध्ये थोडा सांबार टाकत आहे मी आणि आता हे चिकन टाकत आहे। हे गावरानी कोंबड्याचं चिकन आहे। आता याला 10 मिनिटं मुरू द्यायचं आहे आपल्याला या मसाल्यामध्ये।
आता आपलं हे चिकन मुरलेलं आहे, 10 मिनटं झालेले आहे. आता मी यामध्ये लागते तेवढं शिजण्याकरता पाणी टाकत आहे. कुकर पॅक करत आहे. आता याला 10 शिट्ट्या होऊ द्यायचा आहे कुकरमध्ये. आपली गावरानी चिकनची भाजी झालेली आहे. अगर तुम्हाला माझ्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.